नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. मैत्रिणींनो, नवरात्र उत्सव हा कृषी संस्कृतीशी निगडित आहे. त्याचबरोबर तो सृजनशील असा उत्सव सुद्धा आहे. धार्मिक कारणाबरोबरच सावित्री शक्ती जागरणाचा उत्सव म्हणून पाहिले जाते. यातील धार्मिक कार्यक्रमाला असलेल्या अधिष्ठानामागे भक्कम असा शक्तीपूजनाचा संस्कार जोडलेला आहे. वेगवेगळ्या रूपात देवीचे पूजन करताना शक्तीचा, मातृत्वाचा गौरव करणे हा भाव त्यामध्ये दडलेला आहे. देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत असं म्हणतात, पण हे कुणाला दिसले नाही. आमचं चौथं शक्तिपीठ म्हणजे सावित्री शक्तिपीठ. ज्या सावित्रीने, जिने हृदयाची सर्व द्वारे खुली करण्याचा मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी सर्व घराघरातील परंपरा शिक्षणाने उपलब्ध करून दिल्या, त्या म्हणजे सत्यशोधक आमच्या सावित्रीबाई. प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला आणि त्याच आदिशक्ती सत्यशोधक सावित्रीबाई फुले याविषयी मी आपणासमोर बोलणार आहे. धर्म आणि जातीच्या तोटांना कर्मकांड हाणून सार्वजनिक सत्यशोधक धर्माचा त्यांनी पुरस्कार केला. सत्यशोधक चळवळीच्या त्या खऱ्या प्रणेत्या होत्या. महात्मा फुलेंनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ज्योतिरावांसोबत अत्यंत निष्ठेने सत्यशोधक चळवळीचे सावित्रीबाईंनी काम केले. सत्यशोधक चळवळीचे काम करताना त्यांच्यासोबत ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, सावित्रीबाई रोडे, लक्ष्मीबाई नायडू, कमलाताई विचारे, तानुबाई बिर्जे, लक्ष्मीबाई पाटील, इंदुमती राणीसाहेब, फातिमा शेख अशा ह्या नवदुर्गा त्यांच्या सोबत होत्या. सत्यशोधक चळवळीच्या कार्याला हातभार लावला. परिवर्तनाची मूल्ये घेऊन ध्येय प्रेरित झालेल्या ह्या महिला होत्या. त्यांनी सत्यशोधक चळवळ राष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली. या चळवळीतून शिक्षण संस्थांची जाळी महाराष्ट्रभर निर्माण झाली. सहकारी चळवळी फोफावल्या आणि या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात अभूतपूर्व अशी स्थित्यंतरे घडून आली. परमेश्वराची पूजा व धार्मिक विधी करताना मात्र मध्यस्थांची गरज नाही. ही धार्मिक शिकवण स्वतः पुढाकार घेऊन कृतीत उतरवण्याचे काम मात्र सावित्रीबाई यांनी केले. भटभिक्षुकांच्या पुरोहितांशिवाय सत्यशोधक समाजाच्या नियमाप्रमाणे लग्न लावण्याचे कार्य त्यांनी केले. पुरोहितांशिवाय विवाह त्या काळात करणे म्हणजेच एक धर्मबाह्य घटना समजण्यात येत होती. ते कार्य सुद्धा सावित्रीबाईंनी केले. एवढा मोठा बदल या स्त्री शक्तीने घडून आणला. या महामायेसमोर कृतज्ञ भावनेने नतमस्तक होऊन स्त्री शक्ती जागरण म्हणून समस्त नारी जातीत हे म्हणजे बदल घडून यावे हीच मी अपेक्षा करते. जय ज्योती, जय